पंचवटी नाशिक येथे 2 मार्च रोजी भव्य अभिवादन सभा, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 96व्या वर्षानिमित्त आयोजन, सर्व समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन। सविस्तर वृत्तांत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिर येथे झालेल्या ऐतिहासिक मंदिर प्रवेश सत्याग्रहाला यंदा 96 वर्ष पूर्ण होत आहेत। मानव मुक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणा देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 2 मार्च 2026 रोजी पंचवटी परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित ही सभा सलग 21व्या वर्षी पार पडत असून यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी भारतातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन सभेला यशस्वी करावे असे आवाहन केले आहे। पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे, भीमश्री विजयराज पगारे, हनुमंत काळे, किशोर गांगुर्डे, सनी रोकडे, पंडित पाडमुख, नवनाथ काळे, अंकल डोळस, गौतम जाधव, माधव गायकवाड, दुष्यंत वाघ, दादाराव मिरेकर, भरत रोकडे, विजयराज पगारे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभिवादन सभेत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर कार्यक्रम होणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी जयश्री बस्ते, उपसंपादिका। 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला काळाराम मंदिर सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले। सर्वात महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा लढा या काळाराम मंदिर सत्याग्रहाला लागला। या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे। आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे। मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती। धन्यवाद। वेळ सायंकाळी 5 वाजता। 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे। हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते। याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे। महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व, किशोर घाटे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत, यांच्या मार्फत मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे, माझ्या मार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय,
त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नामोल्लेख टळला होता. परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत. तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं. ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं, ज्यांना भेटलं नसेल त्यांनी या सभेच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्याला समाज एक करायचा आहे. या एकत्रीकरणासाठी नाशिक ही क्रांतीभूमी आहे. आपण या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल असं आव्हान करतो. जय भीम.